धुळ्यात डास प्रतिबंधासाठी धुरळणी मोहिमेला सुरुवात. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढून साथजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात धुळे महानगरपालिकेनं डास प्रतिबंधासाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्या अंतर्गत 4 धुरळशीन कार्यान्वित करण्यात आली असून या मोहिमेचा शुभारंभ आज धुळे महानगरपालिका आवारात महापौर सौ मायादेवी महादेव परदेशी आणि महानगरपालिका आयुक्त श्री नितीन कापडनीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासांची उत्पत्ती वाढत असल्यानं साथजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळं नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. धुळे शहरातील विविध भागांमध्ये सायंकाळच्या सत्रात धुरळणी करण्यात येणार आहे. यासाठी 3 नवीन आणि मनपाकडे उपलब्ध असलेली अशा एकूण 4 ॲपे रिक्षांचा वापर करण्यात येणार आहे. या ॲपे रिक्षांवर डबल बॅरल असलेले 100 लिटर डिझेल क्षमतेचे फॉगर मशीन व टँक बसवण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे पावसाळ्यातील डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यास तसेच साथजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. नागरिकांनीही घराभोवती पाणी साचू न देणं, पाण्याची भांडी झाकून ठेवणं आणि डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेऊन महानगरपालिकेच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मोहीम शुभारंभ प्रसंगी उपमहापौर सौ ज्योत्स्नाताई पाटील, स्थायी समिती सभापती सौ लताबाई सोनार, नगरसेविका प्रभावती शिंदे, ललित माळी, महादेव परदेशी, प्रफुल्ल पाटील, उपायुक्त श्री हेमंत निकम, मनोज वाघ, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री लक्ष्मण पाटील, वाहन विभाग प्रमुख गीतेश सोनार, राकेश पावरा यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.